पुण्यातील 2 दिवसापूर्वी घडलेली एक दुर्घटना अजूनही नागरिकांच्या मनामध्ये खोलवर कोरलेली गेलेली आहे। ती म्हणजे नाल्यात पडून वाहून गेलेल्या 65 वर्षीय महिलेचा मृतदेह काल अखेर वारजेजवळील मुळामुठा नदीजवळ सापडला। ही घटना घडल्यानंतर महापालिकेने घटनास्थळी झाकण बसवायचं काम हाती घेतलं, पण ह्या कामाचा वास्तव अधिक धक्कादायक ठरतो। तो म्हणजे फक्त घटनास्थळावरचा 20% भागावर झाकण लावण्यात आलेला आहे आणि पुढचा भाग तसाच मोकळा सोडलेला आहे। नाल्याची पूर्ण रुंदी लक्षात घेता पूर्ण भाग झाकला जाणं अपेक्षित होता, परंतु फक्त मोठा आणि ठळक दिसणारा भाग झाकला गेलेला आहे, तर बाकीचा भाग खुला ठेवण्यात आलेला आहे। एवढंच नाही तर जेव्हा नवीन व्यक्ती त्या ठिकाणी गेलेला असेल आणि पाणी भरलेलं असेल पावसाचं, तर त्याला हा एक अंदाज घेणं की तिथं एक नाला आहे हे खूप अवघड आहे। तर सध्या प्रश्न असा आहे की सार्वजनिक ठिकाणी नाले उघडे का राहतात? महानगरपालिकेच्या दुर्लक्षामुळे ही घटना घडलेली आहे आणि प्रशासनाला जागा करण्यासाठी सध्या एक मृत्यू काफी नाहीये का? आता ह्या गोष्टीमध्ये महानगरपालिका दक्षता घेतीये की नाही ते आपण नक्कीच बघूया। तोपर्यंत मी मृदुला नारळे, न्यूज डॉट्स पुणे।